स्वरूपाची ओळख करताना साधक हा बहुत श्रीमंत असतो, महान असतो. अद्वैताचा साक्षात्कार असतो, परमेश्वराचा स्पर्श असतो. तो ज्ञानी महात्मा एकरस असतो. अद्वैताच्या बोधामध्ये बुद्धी भगवंताशी बिलगलेली असते. त्याचं नाव आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कारामध्ये आणि देहाच्या संबंधामध्ये एक सुख आहे आणि एक दुःख आहे. बुद्धीला संबंध देहाचा असतो आणि साक्षात्कार दुःखाचा होतो आणि आत अज्ञानाचा आविष्कार राहतो. तेव्हा मन पागल होतं. पण आदर साक्षात्कारानंतर आणि साधूच्या संगतीनंतर वेदाच्या बोधामध्ये मन जेव्हा धावत जातं आणि बोधाला आलिंगन देतं, नामवेदाला, तेव्हा आत्मस्वरूपाशी समरस होतं. ते बाहेर कसं येतं? येत नाही. ते बाहेर निघू शकत नाही, कारण समरस झालं आणि ब्रह्मरूपतेला प्राप्त झालं. ते मन ईश्वरामध्ये मिसळून गेला. अंतरंगता म्हणतात. अभेदात्मक शक्तीचा चिदविलास म्हणतात. ज्ञानाचा बोध म्हणतात. त्यावेळेस तो स्पर्श, तो अनुभव आणि तो आनंद स्वानंद असतो. ज्या ठिकाणी अंतरंगामध्ये पांडुरंग असतो. त्या पांडुरंगाशी बुद्धीचा संगम असतो. तो अद्वैताचा चमत्कार असतो. गुरुचा नमस्कार असतो आणि सुखाचा आविष्कार असतो. ती नमन आणि तो क्षण विलक्षण असतो. तिथं महात्म्याचा बुद्धीशी बोधाचा संगम असतो आणि तिथं वेदाचं सुख असतं. ते आपलं रूप असतं, ते आपलं वैभव असतं. तिथं भोगण्यासाठी आपण ह्या देहाच्या माध्यमात आला असतो, उपाधीत. ह्या उपाधीच्या द्वारे जीवाला मुक्ती प्रदान करणारे संत समोर असतात आणि ग्रंथ बुद्धीत येतात. तेव्हा ते संत होतात. तेव्हाच मन शांत होतं आणि भगवंतात एकांतात राहतं. त्यालाच मोक्ष म्हणतात. त्याला जीवन जगणं म्हणतात. त्याला स्वरूपाचा साक्षात्कार म्हणून सुखाचा आविर्भाव म्हणतात. महावाक्याचा रस म्हणतात आणि वेदांताचं फल म्हणतात. गुरुचा आशीर्वाद म्हणतात आणि ओवीचा त्या ठिकाणी अनुभव म्हणतात. ओवी जेव्हा तुम्हाला ज्ञान द्यायला तुमच्या सोबत येते, बुद्धीमध्ये येते. ओवी ग्रंथात राहत नाही. ओवीचं ज्ञान बुद्धीला खेचता आलं की तो साधक झाला. तो संजीवन होण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि परमेश्वराच्या सोबत बुद्धीच्या साह्यानं साधक अद्वैतात येतो. तो तर शुद्ध होतो आणि तो तर ब्रह्म होतो. पण ही पद्धत, ही येते ज्ञानाची,
ही संपत्ती मोक्षाची, ही अनुभूती स्वरूपाची, ही प्राप्ती पांडुरंगाची, ही ओळख त्या ईश्वराची आणि तो स्पर्श त्या आनंदाचा आत्मानंद म्हणतात. त्या आनंदामध्ये बुद्धीचा स्पर्श असतो, बुद्धीचा संगम असतो. बुद्धी त्या भगवंतात लीन असते आणि एकांतात महान असती, व्यापकतेची जाण असती, तर ती म्हणून संत असती. म्हणून तर तिला संतत्व येतं पद. त्या अद्वैताच्या साक्षात्कारामध्ये, ओवीच्या प्रसादामध्ये अंतःकरण संपून जातं, विलीन होतं आणि बोधामध्ये मन घुसळून जातं आणि वेदाचं ज्ञान हृदयात येतं. तेव्हा जीवन पावन होतं, हातात मोक्षाचं धन येतं आणि हृदयामध्ये भगवंताचं जाणीव होती. तर तेच हृदय महान होतं, महान. ज्या ठिकाणी बोधाची रास असते तिथं वेदाचं ज्ञान असतं, तिथं आत्मखून असते, तिथं ऐक्याचा स्वानंद असतो, तिथं परमानंद प्रगट असतो आणि बुद्धीचा तिथं संगम असतो आणि वेदाचं तिथं अंगण असतं. आनंदाचा पाऊस येतो आणि बुद्धी तिथं नाचती आणि ती स्वतःला बघून हसती. त्याला संतत्व म्हणतात. संत म्हणतात. त्या भूमिकेत जाणाऱ्या बुद्धीला संत म्हणतात. कळत नाही संत काय, श्रवण काय, साधक काय, संसार काय. जो वेडा होतो भांबावून जातो, कुणालाही बिलगतो, कुठे चिटकतो, कुणालाही माझं म्हणतो, किती दुःख सहन करतो. पण संत त्या दुःखातून बाहेर काढतात. सुख देणारी फक्त संताई असते. ती भेटल्यावर तिला दूर करू नका, कारण तिच्या माध्यमातून स्वरूपापर्यंत जाता येतं. ती संताई हातात हात देते, ज्ञानाची बरसात करते आणि हृदयातला अज्ञानाचा अंधार संपून टाकते आणि डोळ्यात अंजन घालते ज्ञानाचं. म्हणून तिचा हात सोडायचा नसतो. मन वेड असतं, कुणाचा हातात हात घेतं आणि त्याला माझं म्हणतं, ते अज्ञान असतं. कुणालाही माझं म्हण नका, व्यवहार करा. कोणीच कुणाचं नसतं, म्हणून तर मन फसतं. कोणीही कुणाचं नाही आणि कुणी सुख देण्यासाठी तुमच्यापाशी राहत नाही. सुख देण्यासाठी संत तुम्हाला धावून येतात आणि ग्रंथ तुमच्या हातात जेव्हा थांबतात तेव्हा ब्रह्मत्व प्रधान गुरु करतात. तुमचे नाते नाही, नाते रडवतात आणि संत हसवतात. हसणं काय ते संताकडे जा आणि रडणं काय ते तुम्ही बघतातच. सांगायला नको. दुःख काय आहे आणि सुख काय आहे हे सांगायला नको साधकाला, कारण दुःखाला कंटाळून तर साधक झाला. तो संसाराला सोडण्यासाठी गुरुकडे आला आणि वेदाचं ज्ञान बुद्धीत घेऊन पावन झाला. साधक प्रलोक्यात पावन असतो, कारण तो साधनेवर आरूढ असतो आणि वेदाचा रस्ता त्याच्या पायाखाली असतो आणि महामार्गावर बुद्धीचा तिथं प्रवेश असतो आणि आत्मसाक्षात्कारासाठी त्याचं जीवन असतं आणि साधूचा तिथं आदर्श असतो आणि त्या ठिकाणी हृदयामध्ये पांडुरंगाचा अध्यास असतो, महावाक्याचं ज्ञान असतं, म्हणून त्याचं हृदय खास असतं. म्हणून त्याचं हृदय खास आहे, खासदार नाही, खास. कारण खासदार बी आहेत ना. संत खरा खासदार, बरोबर आहे का नाही? ह्या खासदाराला कधी पडन कधी उठन काही चिंताच नाही. कधी खुर्ची गेली माहित नाही. पण ही संताची पदाची खुर्ची कुणीच बापाचा बाप काढून घेत नाही. घ्या बरं संत पद काढून. आणि खासदार आमदार पालतं पडतं उठतं, पालतं पडतं उठतं. काय उदो उदो गांबाबाई. भौतिक सुखाच्या नाशासाठी, भौतिक सुख नाशवाने
आणि त्यासाठी तुमचं जीवन आहे. हां, आमचे खासदार आमच्या मंदिरात आहेत. आयुष्यात ते खास आहे. ज्ञानाचा ध्यास आहे, आत्मप्रकाश आहे, तिथं बोधाचा स्वानंद आहे आणि वेदाची गंगा आहे. ते आमचे खासदार आहेत. आम्हाला कोणी लागत नाही, वेटिंग करायची गरज नाही आम्हाला. आम्ही रोज त्यांच्या हृदयात आहेत, ते आमच्या हृदयात आहेत. खूपच मस्त. अशा महात्म्याची भेट झाल्यानंतर बाकीची काय गरज आहे? जे सानंद पदावर नेतात, आनंदाच्या उकळ्या हृदयात उमलू लागतात आणि कमळाचं फूल म्हणजे मोक्षाचं उगवतं आणि मन त्या सुगंधामध्ये विरघळून जातं. ह्याच्यापेक्षा कोणचं खरं नातं अजून? म्हणून तर संत संगती मिळाल्यावर काही मागायचं नाही आणि कुठं थांबायचं नाही, कुठं जायची गरज नाही बेटा. एक गुरुजीला धरा, चुके जन्ममरणाचा फेरा, तो महात्माच करा, तो सुखाचा जरा, तिथं नाही अज्ञानाचा वारा, तो जगात महात्मा खरा. आम्हाला कोणी लागत नाही बेटा, कुणीच लागत नाही आम्हाला. ज्यांच्या पायापाशी हे मिळालं सगळं विश्व कळालं. विश्वनाथाचा संगम करून दिला. कोणता देव बाजूला राहिला आमचा? कोणताच नाही. ज्या संताच्या चरणापाशी हे हृदय नतमस्तक होतं आणि अंतःकरणातल्या आत्मत्वाशी भान तयार होतं, देहाचं मन कुणाला येतं? मग गुरु भेटावे तर असे, ज्ञान भेटावं तर असं, मी कोण कळावं तर असं, आणि त्यांच्या चरणापाशी यावं तर असं. मी ठरवलं पण नाही तुमच्याकडे येणार, माझ्याशी मी तुम्ही येणार. मन स्वच्छ असावं, कुणाचाही आधार असावा, आदर असावा आणि तिरस्कार बंद करावा. आपला तिरस्कार कोणी केला तर सहन करावा, पण मर्यादा सुटल्यावर संबंध तोडावा. जसं भगवंतानं दुर्योधनाचं अन्न खाल्लं नाही, खाल्लं का? एक धर्माची मर्यादा असते आणि सहन करण्याची पण मर्यादा असते. लाक्षाग्रह जाळल्यावर भगवंतानं त्यांना सोडलं नाही, युद्धाला जोडलं, सगळ्याला समाप्त केलं. 101 पुत्र मेले की नाही? पण लाक्षाग्रह जाळल्यावर आधी नाही. म्हणून मर्यादा असते कोणत्या गोष्टीला. मर्यादाचं उल्लंघन झाल्यावर तुम्हाला गरज नसते, भगवान देऊन करतो. पांडवानं संरक्षण पांडवाला भगवंतानं दिलं. आपलं करायची गरजच नाही, फक्त सहन करा. मला एवढंच सांगायचं आहे. तुमचं कार्य तो येऊन करेल हे माझं तुमचं प्रॉमिस आहे तुम्हाला. नाही करावंच लागतं. आपण जर त्याला शरण गेलो आणि भगवंताचं स्मरण केलं आणि ज्ञानाचा मार्ग अवलंबन केला आणि संताचा हातात हात दिला तर प्रश्न संसाराचा कशाला तुम्हाला? तो सगळं करतो, पण आपण म्हणतो मी करतो. म्हणून मीपणा सोडणं म्हणजे ज्ञानानं, अहंपणा बंद होणं श्रवणानं आणि जगताचा बाध होणं मोक्षानं. जगताचा बाध होणं आणि अबाधित तत्व प्रगट होणं, ईश्वराच्या सोबत बुद्धीनं नांदणं आणि आत्मस्वरूपाशी रंगणं, वेदाचा ध्यास घेणं आणि आत्मस्वरूपापाशी हृदयानं येणं, त्याला म्हणतात आत्मचिंतनाचा प्रसाद. काय म्हणतात? आत्मचिंतनाचा प्रसाद. त्या आत्मचिंतनामध्ये हे हृदय पावन होतं आणि वेदाचं ज्ञान बुद्धीत येतं आणि देहाचं भान संपून जातं त्या क्षणामध्ये. आणि तुमचा जो स्वतःचा अनुभव, जो मी परमात्मा आहे, मी देह नाही, मी इंद्रियाकडे कशाला जाऊ? इंद्रियाचा संबंध असणारं मन इंद्रियातून बाहेर निघतं आणि परमेश्वराला जाणू लागतं. त्या क्षणामध्ये देहाची जाणीव बंद होती. जो क्षण वेदाचा, बोधाचा, ज्ञानाचा, ओवीचा, गीतेचा क्षण असतो, त्या क्षणामध्ये मन बोधात येतं, तेव्हा ते मन ईश्वराचं होऊन जातं.
मग ते मन जगताकडे नाही, ते मन देहाचं नाही, ते मन नात्याचं नाही, ते मन कुणाचं नाही, ते मन पांडुरंगाचं आहे, आमच्या गुरुजीचं. ते खेचून घेतात त्या मनाला. तसं चिखलामध्ये रांगताना बाळा आई ओढून घेते. चिखला जाईन माझ्या लेकराचं अंगावरल म्हणती, तसं अज्ञानाच्या चिखला जाऊ देत नाही संत. ओढून घेतात ना. की जेव्हा तो चिखल लागला तर धुताच येत नाही स्वतःला, तो चिखल धुवावा लागतो वेदाच्या ओवीला. कारण अज्ञानाचा कलंक काढणारी फक्त ओवीच आहे, बोधाचा रंग देणारे फक्त संतच आहेत, आणि वेदाचं ज्ञान देणारे फक्त ग्रंथच आहेत. वेदाचं ज्ञान प्रद्रूप करणारे, साधकाला सिद्ध दशेवर आणणारे, आणि आयुष्यातलं ज्ञान संपत्ती लुटायला देणारे फक्त संतच आहेत. ज्ञानाचं धन म्हणजे सुख, सगळ्यात ज्ञानाचं धन म्हणजे आत्मसुख भोगणारा जो क्षण असतो तो गुरुच्या संगतीत मिळतो. आणि मनाला मी कोण कळतं, देहाचं भान जळतं, परमात्मा प्रत्यक्ष होतो, आणि जगताची प्रत्यक्षता जाती, तीच ज्ञानाची रीती. प्रत्यक्ष तो जगत आहे म्हणताना जगत नाहीच आहे हा निश्चय हृदय करतं. तीर्थज्ञानाचं महत्व तेव्हा बुद्धीला कळतं. महत्व कळावं मुलांना आईवडिलांनंतर कळतं, पण साधकाला तर तत्क्षणिक कळतं महत्व. आई मुलांना आई वडील गेल्यानंतर कळतात त्यांची उणीव त्रुटी. कारण असताना मजा असते ना, नंतर सजा असते. म्हणून इथं सजा नाही आहे, इथं ज्ञानात मजा आहे. म्हणून साधक आणि संताचं नातं हे खूप और आहे. जी साधना मुक्तीची, जी साधना साध्याच्या प्राप्तीची, आणि जी सिद्धता बुद्धीची. बुद्धी सिद्ध होती. कशी होती? साधना परिपूर्ण होती श्रवणाची. विचारसागर, पंचकरण, अमृतानुभव, विचारचंद्रोदय, ज्ञानेश्वरी, गाथा वगैरे अध्यात्माचा पाया पक्का करणारे संत तर तुमच्या सोबत जर आले आणि तुम्हाला ज्ञान देण्यासाठी पारंगत झाले, तर बुद्धीला आपलं आत्मानुसंधान करण्यासाठी ती पारंगत होती. आणि ह्या अध्यात्मशास्त्रातून ती उच्च पदावर जाती. ती म्हणा सिद्धता, त्याला म्हणायचं सिद्धता. साधना ही साध्यापर्यंत नेती, पण ती साधना अध्यात्माची असावी लागते. बाकीची साधना अलीकडची, नाम, प्रवचन, कीर्तन, तीर्थ, यात्रा, काय यज्ञ, याग, दान, धर्म, हे अंतःकरणाच्या पवित्रतेची. अंतःकरण घाण असतं, पापी असतं, दोषी असतं, मलिन असतं. ते धुण्यासाठी हे मार्ग असतो, पण भगवंताच्या मिलनासाठी हा मार्ग असतो. कळते का आपल्याला काही? काहीच कळत नाही की कोणती साधना काय करते. कळते का? काहीच नाही कळत. का नाही कळत? कारण तो मार्ग नाही मिळत. कोणता मार्ग? आपल्या साधना, आपलं साध्य आणि आपली भूमिका भोगण्याची एक बुद्धीचं उच्च माध्यम, की ज्या भूमिकेमध्ये बुद्धी जेव्हा विराजमान होती आणि आपल्या सानंदामध्ये डुलत राहती आणि आत्मसुख भोगत राहती, त्याला भूमिका नाव येतं. तिथून बाहेर येत नसते ती. जेव्हा आपण मुलाशी बोलतो, आपल्या पतीशी बोलतो आणि आपल्या एक दोघांचा आनंद घेतो, तर तिला बाकीचं काही लागत नाही. त्या स्त्रीला पुन्हा लागतं काय? नाही. हा व्यवहारात आनंद आहे, पण हा परमानंद आहे. हा आनंद व्यवहारातला आहे. पती पत्नीशी जेव्हा एक सुखाचा एक संभाषण असतं आणि दोघांचं मन एकत्र असतं, पातिव्रत्याच्या धर्माचं बोलते आहे. पण
तीच बुद्धी जेव्हा भगवंताशी समरस होती ते खरं पातिव्रत्य असतं. हे पातिव्रत्य कमी असेल ते मला माहित नाही, ते त्याच्या बुद्धीवर डिपेंड आहे. पण जेव्हा पवित्र बुद्धी आपल्या परमात्म्यापतीशी एकरूप होती आणि त्याचा स्वानंद घेती, आत्मानंदामध्ये डुलती, तेव्हा ते भूमिकेत राहती, देहात ती नसते, कदाच नसते. बुद्धीचा पती परमात्मा आहे, नो की अनात्मा आहे. बुद्धीचा पती परमात्मा, कारण ती परमात्म्यापाशी आहे, पण तिच्यापाशी अज्ञान आहे म्हणून तिला देहाचा संबंध आहे. गुरुच्या बोधानं बुद्धीतलं अज्ञान गेलं तर ती परमानंद झाली, आपल्या पतीपाशी गेली, पतिरूप झाली, ब्रह्मरूप झाली. कारण तिचा टप्पा असतोय, तिचं रूप असते, तिचा अभेद असतोय, तिचं स्थान असते, कारण तिचं अरूप रूप आहे. त्या ह्या रूपाशी मिळाली म्हणून तिचं अज्ञान तिला कळालं. ती देहाला मिळाली ना, आणि देहाचा संगम केला आणि दुःखाचा प्रसंग आला, अज्ञान सिद्ध झालं आणि जगतामध्ये तिला फिरण्याचा योग आला. भ्रांत झाली बुद्धी, मग दुःख भोगावं लागतं. भ्रांतीमध्ये दुःख आहे आणि श्रवणामध्ये सुख आहे. श्रवणाचा मार्ग अवलंबन करा आणि तोच ज्ञानाचा झरा, तो मार्गच खरा, तो जीवन मुक्त आपल्या आपल्या भगवंताशी समरस असतो. तो व्यवहारात नसतो, तो इंद्रियात नसतो, त्या ठिकाणी जगताचा आविर्भाव नसतो, तिथं विकार नसतो, तिथं फक्त आत्मस्वरूपाचा स्पर्श असतो. त्याला संत म्हणतात, त्याला संत म्हणतात. ह्या सुखाला आत्मानुभव म्हणतात, ह्या बोधाला सुखाचा सागर म्हणतात, आणि ह्या वेदाला गुरुजी म्हणतात. ह्या वेदाच्या ज्ञानाला फक्त कारण आमचे रंगनाथ महाराज परमणीकार, ज्या गुरुजींच्या चरणापाशी जे नतमस्तक होतात आणि हृदयातून त्याला शरण जातात आणि त्या संताचं दर्शन घेऊन मुक्तीच्या घरात राहतात, त्याला सिद्धता म्हणतात. सिद्धता, कारण ज्या संतापाशी केवळ ज्ञान देण्याची शक्ती आहे त्यांचं नाव गुरुजी आहे. ज्यांना जगताचं कल्याण करण्यासाठी ज्यांचा जन्म आहे त्यांचं नाव गुरुजी. ज्यांना अज्ञानाचा कलंक धुवून टाकतात आणि बुद्धीला ब्रह्मत्वपद देतात, जगताचा बाग करून टाकतात आणि जीवाशिवाचं ऐक्य सहज करून देतात, त्यांचं नाव गुरुजी. त्यांच्यापाशी व्यवहार नाही, त्यांच्यापाशी मार्केटिंग नाही, त्यांच्यापाशी केवळ वेद आहे, केवळ बोध आहे, केवळ स्वानंद आहे, केवळ अनुभूती आहे, केवळ ओवीचा फलार्थ आहे. त्यांचं नाव गुरुजी. त्यांच्या अंगणात तुम्ही आलात लेकरं माझे, मी ठरवलं पण नाही की मलाही तर तुम्ही आणणार आहेत आणि मी येणार आहे. फक्त भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असाव ते सगळी सोय करतात. बघा, मला इथपर्यंत येण्यासाठी मला तिकीटचं बुकिंग करावं लागलं नाही. काय करावं लागलं सांगा, आणि मस्त राहा. कळत नाही आपण काय करायलो, कुणासाठी जगायलो, कुणाला माझं म्हणायलो, देहभावात का चाललोत, इंद्रियाला का धरायलोत, अज्ञानात का शिजायलोत, दुःखाला का भोगायलोत. कुठं कळतंय तुम्हा लोकांना? कुठून आल्या त्या दोघी? किती दूर आहे? पण त्यांचं पुण्य गुरुजीपाशी येण्याचं आहे. ह्यांच्या मुली थांबल्या का? एक सेकंद थांबू शकल्या का? पण गुरुजीच्या पायापाशी थांबणारे रत्न आहेत, रत्न, हिरे, माणिक आणि पाचोळे आहेत. हे परभणीकडनं विचारा, तिथले लोक कोण गुरुजीपाशी होते आणि कोण नव्हते. ते जेव्हा पूर्ण परभणी बंद झाली
मिडियम लोक सुद्धा सगळं मार्केट बंद झालं, कुणी दुकान काढले नाही. आपल्या लोकांना नाही, पूर्ण परभणी ऑल पर्पज संपूर्ण जाती दुकान बंद. तेव्हा जगाला गुरुजी कळाले आणि ते म्हणले असे होते का गुरुजी, बाजूची लोक हे असे लोक. कधीही तसं करू नये. 2 मिनिटं टेकायचं निघून जायचं. तुम्ही एवढे महान नाहीत. आहेत महान? हे कुठून आले? कुठून आले दोघी? कारण आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आणि बुद्धीला ब्रह्मत्वपद देण्यासाठी आणि स्वानंद भोगण्यासाठी, वेदाचा रस घेण्यासाठी आणि आत्मा अनुभवात राहण्यासाठी आमचे गुरुजी लागतात. सांगा बरं, शब्द येतात नाही. का वाणी बोलते? त्यांना अर्पण झालेली वाणी आहे. का वाणी बोलते ती? वाणीमध्ये येतात ते. छातीवर हात ठेवून सांगते थांब. कोण बोलतो मग? बघा 31 मिनिटं झालेत. हो, बघितले ओवी? वाचला श्लोक? केवळ वेदांताचा गाभ आहे. लोणी लोणी लोणी. तुम्हाला घुरट टाक पे सवय लागली. पाणचट लोक तुम्ही. घुरट टाक पे जाऊ जाऊ पैसे बरोबर आहे की नाही? आहे का वेदांताचा स्पर्श, ज्ञानाचा उत्कर्ष आहे काय? लवलेश ज्ञानाचा तिने मात्र बोधाचा. कारण ज्या ठिकाणी वक्तृत्व आतून झनात झन उकळ्या मारतं त्या ठिकाणी गुरुजीचं नातं असतं, वेदाचं ज्ञान असतं आणि बोधाची संपत्ती असती. तिथे ईश्वराची संगती असते. निर्भीड वक्तृत्व म्हणजे गुरुजी. निर्भीड वक्तृत्व. कोणाच्या बापाची भीती नाही, कारण पैशाचा स्पर्श नाही, नोटाचा व्यवहार नाही आणि जगात मार्केटिंग नाही. त्याचं नाव गुरुजी. मार्केटमध्ये मिळतं काही खान सगळं. म्हणून गुरुजी पैसे असणारे लोक गुरुजीच असतात. फक्त नाव घेणारे नाही. गुरुजीचं अनुकरण, गुरुजीचा बोध, गुरुजीचा स्पर्श, गुरुजीचं नमन, गुरुजीला प्रेम आणि गुरुजीला हृदय वाहणारे साधक गुरुजीच होतात. होतातच. प्रॉमिस. फक्त गुरुजी गुरुजी म्हणाले होते का? लय अवघड आहे. खरं बोललं की म्हातारी मरती. मरते की नाही म्हातारी? आमचे मग महाराज गुरुजी म्हणायचे राख लावा तुमच्या संसाराला, काडी लावून टाका आणि मग इथे या. ही भाषा होती आमच्या गुरुजींची. संसारात तुमच्या काडी लावा हे शब्द होते महात्म्याचे आमच्या. आम्ही बोलत नाहीत ते. आमच्या अवकातच नाही ती. इथे यायचं ना साधनेला, काडी लावा तुमच्या संसाराला, अशी वाणी होती यांची. आम्ही बोलू शकत नाहीत ते, कारण त्यांचं स्थान आहे ते. मी तुम्हाला फक्त त्याचा अनुवाद केला. आम्ही नाही बोलू शकत. आमच्या अवकातच नाही. पण ज्या बुद्धीमध्ये जर संसार येत असेल तर आमच्याकडे येऊ नका असं गुरुजी बोलायचे. आणि तुम्ही तर संसार परमात्मा संसार करायला मार्केट. त्यांना श्रवणाचं भान संसारात ठेवू नका, आमच्या समोर येऊ नका म्हणायचे. साधकावर एवढं प्रेम करायचे मरणांत. त्यांना श्रीमंत संसार आवडत नव्हते. बोके म्हणायचे बोके. कारण कचाकच मांजरं खातात ना उंदर. ते म्हणायचे श्रीमंत कोण? वारकरी माझे. श्रीमंत कोण? भक्त माझे. श्रीमंत कोण? ज्ञानी माझे. श्रीमंत कोण? ज्ञानाची साधना आणि वेदांताचं जे चिंतन, हृदयाचं मंथन. त्या ठिकाणी ज्या हृदयाला, ज्या साधकाला आवडतं ते साधक गुरुजीला प्राणप्रिय असायचे. खूप आवडायचे. साधकात गुरुजी रमायचे. मरणांत प्रेम करायचे साधकावर. त्यांना साधक बघितले की सुधरतच नव्हतो. सेम आमचे महाराज तसंच. तुम्ही पण सेम तशाच आहेत. सेम तशाच. साधक म्हणले की हृदय पगळून जातं. बिलकुल. मला सरितेकडे कधीही ना सुवा झालतो. वैचेन मन माझा. कारण तिथं साधना पाठ येतं काय? न पाठ न पीठ. जिथं पाठ, जिथं श्रवण, तिथं आमचं मन. तो आमचा श्वास खरा.
नाही तर बाकी नाही. जेव्हा पाठ घेऊ लागलो मग छान वाटलं. कारण की आयुष्याचा जो आकाल आहे ते भगवंतासाठी. आता जे श्वास आहेत, जे अवकाश आहे, जे आयुष्य आहे, त्यांना आपल्याला सांभाळणे हे त्या चिंतनासाठी, त्याच्या ओळखीसाठी, साधना पूर्ण होण्यासाठी, गीतेचं ज्ञान मनाला होण्यासाठी आणि ओवीचं भान हृदयाला येण्यासाठी हे आयुष्याचा काल. ओवीचं भान ह्या हृदयाला यावं. ओवी काय बोलली, मौली काय सांगितले, श्लोकात काय आलं, वेदानं काय दिलं, गुरुनं हातात काय दिलं, ह्याच्यामध्ये मन ठेवा. आता खरंय, ह्याच्यात मन ठेवा. अद्वैत चिंतनाचा गाभा, अद्वैत चिंतनाचा रस त्या बुद्धीनं चाखावा आणि आत्मरंगामध्ये बुद्धीने यावं, अंतर्मुख व्हावं. व्यवहार करताना सुद्धा देहाचं भान द्यावं, त्याला संत म्हणावं. इथं नोटान बनलं काय उभा धिंगाणा. परमार्थ शुद्ध आणि पवित्र असावा. तिथं पैशाचा व्यवहार नसावा, तिथं बोधाचा पाऊस असावा, मोक्षाचं ज्ञान असावं आणि स्वतःचं भान असावं. आत्मज्ञान बुद्धीत नांदावं आणि जगताचं भान नासून जावं. त्याला संत म्हणावं. का कोणाला बी सगळं जगात माया असते का, एकच माया असते. दुसऱ्या माया सावतर किती बी करा, कळायला का किती माया. सख्खी माया एकच असते, 100. मग हे गुरु आमची माया सख्खी. कळणं वळणं. जिथं आयुष्याचं कल्याण होतं, जिथं मन ब्रह्म होतं, जिथं अज्ञान धुवून जातं, जिथं जगताचं भान जातं, जिथं रामरूप प्राप्त होतं, ते हृदय ब्रह्म होतं. त्यांचं नाव गुरुजी. का कुठे मिळते हे? मिळतं कुठं बी, शक्य नाही. मिळतं कुठं पण. कारण ह्यांच्या सानिध्यात आल्यावर मन राहत नाही, ती देहाकडे येत नाही, बोधातून बाहेर निघत नाही आणि ओवीला सोडत नाही. त्यांचं नाव गुरुजी. वर्ष घातलं ना, फुटाने वटाने खात नाही घातला आम्ही. द्या फुटाने, द्या वटाने, द्या शेंगदाणे. ते नव्हतं आमच्यापाशी. आम्ही त्यांच्या वास्तूमध्ये आमचे श्वास मोजलेत, भगवंताचा ध्यास केला आणि ओवीमध्ये आम्ही पास झालोत. आम्ही गुरुजींचे आहेत, तुमचे नाहीत. आम्ही गुरुजींचे आहेत. आम्ही पण गुरुजींचे आहेत. कारण ज्या वेदाचं स्वरूप म्हणजे आमचे गुरुजी, मोक्षाचं ज्ञान म्हणजे गुरुजी, आनंदाचा स्वानंद म्हणजे गुरुजी आणि गीतेचा फल म्हणजे गुरुजी, वेदांताचा रस म्हणजे गुरुजी, अद्वैत साक्षात्कार म्हणजे गुरुजी आणि ब्रह्मभाव म्हणजे आमचे गुरुजी. एक सांगू, ज्या वास्तूमध्ये त्यांचं ऑपरेशन आहे, ज्या ठिकाणी त्यांचं जीवन वेदाचं चिंतन करता करता त्यांचे श्वास मोजले गेले आणि बाकीच्या 11-12 वर्ष जवळच्या कन्या खाल्ल्या. हे वैराग्य ऐका तुम्ही जरा आणि मग जा बंडलाकडं. नको बंडलं माऊली आम्हाला. आपल्या वैश्य कुळामध्ये आपला हिरा आहे, तो ज्ञानाचा झरा आहे, तो मोक्षाचा मार्ग बरा आहे. हे समजायला नको कोमटी समाजाला. आपल्या कुळात कोण जन्मलंय? अरे वैश्याचा हिरा म्हणजे गुरुजी, कस्तुरी मृग म्हणजे गुरुजी, वेदांताचा सागर म्हणजे गुरुजी, ब्रह्मभाव उत्पन्न करणारा झरा म्हणजे गुरुजी. आणि ते सोडायचं आणि कुठे तोंड घालायचे घाला. आमची गुरुनं आम्हाला काही कमी दिलं काही नाही. असा कुठला क्षण नाही. रात्री तुम्ही झोपला तर मला आतून चिंतन यायलं. मी म्हटलं आता काय फोनमध्ये सुरू करा का काय की एवढं इथं आलं की सुरू झालं हृदयात उकळ्या. न भूतो न भविष्यते साठी आणि वेदाचं ज्ञान घेण्यासाठी, आत्मारामाचं मिलन भोगण्यासाठी आणि स्वानंदावर येण्यासाठी फक्त श्रवण भक्ती. बुद्धी अंतरंगात येते
अंतर्मुख होती श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या शक्तीतून आणि बोधाच्या युक्तीतून बुद्धीला आत जाता येतं, जगतातून भिन्न होता येतं, जगतातून भिन्न होता येतं, आत्मारामाकडे सहज जाता येतं. त्याचं नाव गुरुजी. ते नेतातच. आमच्यासारखी पंक्चर गाडी 100 सुराख पडले आमच्या बुद्धीला. दुःखाच्या डोंगरावर आम्ही उभं टाकलेलो आणि त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा पाऊस. विचार करायची गोष्ट आहे. कारण अशा जीवाला जर तारतात, कोणत्या जीवाला मारतात? कुठल्याच नाही. लुटमार तर कधीच नाही. लुटमार नाही, फक्त ब्रह्म साक्षात्कार. वेद म्हणजे आमचे गुरुजी, ज्ञान म्हणजे गुरुजी, ब्रह्म साक्षात्कार म्हणजे गुरुजी आणि माऊलीची ओवी म्हणजे गुरुजी. खरंच नाही, खोटं नाही बोलत. हृदय नाचते आमचं आणि मन हसते. कारण दुसऱ्याला आम्ही धरलंच नाही कधी, गरज पडलीच नाही ना. 5 पक्कांना खायला भेटल्यावर ती बाई मागते का माधुगिरी? सांगा, दे ग मा तुकडा. कारण 5 पक्वान असतात, रोज भेटायचं सकाळी सकाळी, तर भिक्षा मागायची गरज नाही आम्हाला. भिक्षा तुम्हाला मागायची गरज आहे, कारण तुमचं पोट भरत नाही. कळते ना? ज्यांचं पोट भरत नाही ते भिक्षा, आणि आम्हाला ज्ञानाची दीक्षा. चूक आहे का? ज्यांच्या पोटाच्या गारी भरत नाहीत ते भिक्षा, आणि आम्हाला ज्ञानाची दीक्षा. भिक्षा आणि दीक्षा हे कळावं लागतं जगाला. 100 तर लोक ऐकतील ना माझं. आता 500-700 ऐकायलेत, त्यांना कळू दे ना गुरुजी तुम्हाला ना गरज नाही. तुम्हाला गुरुजीची, कुळाची, जातीची, संताची काय देणं न घेणं. काय आपले गुरुजी म्हणजे हिरा होते. त्यांचं ज्ञान जरा होतं आणि ते वेदांत त्यांच्या मुखातला खरा होता. हे कुठं कळतं? माती कळतं का? हे काय का? अशा महात्म्याची भेट होणं आणि ह्यांचं श्रवण हृदयात राहणं आणि मनाला मोक्षाचं दान मिळणं, ते जीवन सुसंपन्न असतं. तो साधक महान असतो. तो वेदांताचं त्याला ज्ञान असतं. तो आपल्या भूमिकेत राहतो. तो आपल्या स्वतःला पाहतो. तो मुक्तीच्या घरात जातो. त्यांचं नाव गुरुजी. त्यांच्या बोधात, त्यांच्या ज्ञानात बुद्धी तल्लीन होती आणि आत्मरसात बुडून जाते. तिथे ती पावन होती आणि ते स्वरूपाला धारण करती. तेव्हा ती मुक्तीला भोगती. आणि हे ज्ञान आमच्या गुरुजींचं, हे ज्ञान आमच्या गुरूंचं आहे. बोधाला प्राशन करून देणारे आणि वेदाला हृदयात धारण करायला लावणारे आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे आणि अज्ञानाचा निराश करणारे आणि देहाचं भान बंद करणारे आणि ईश्वराची जाणीव करून देणारे फक्त आम्हाला गुरुजी मिळाले. ज्यांना मिळालं असेल त्यांना करून दिलं असेल तर ते भाग्यवान. पण आम्हाला ह्यांना करून दिलं, आम्ही भाग्यवान. पण आता वेदांताची उणीव आहे, मार्केटिंग आहे. कोणी कुणाला ग्रंथ लावून द्यायला रिकामं नाही आहे. पाठ आहे चालू. आमचा पाठ बंद आहे गुरुजींचा. सांगा बंद का पाठ? पाठांमध्ये वेदाचं ज्ञान असतं. पाठामध्ये मोक्षाचा साक्षात्कार असतो. पाठामध्ये आत्मानुभव असतो आणि पाठामध्ये त्या गुरुचा चमत्कार असतो. नसतो का? कारण पाठ म्हणजे परंपरा चालवणारे, पाठ म्हणजे वेदाचा चमत्कार करणारे आणि पाठ म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीला बांधणारे. त्याचं नाव पाठ. का व्यवहार? आत्मसाक्षात्कार करून देणारं धन ते गुरुजीचं. सौख्य गुरुजींचं आमच्या. त्या ठिकाणी फक्त आत्मधन आहे. देहाचं भान आहे. जिथे देहाचं भान आहे तिथे ज्ञान नाही. जिथं अविद्येचं रान आहे तिथे ज्ञान नाही. जिथं बुद्धीमध्ये विकार आहे तिथे ज्ञान नाही. जिथं जगताचा आकार आहे, तिथं मनाचा प्रवेश आहे,
तिथे ज्ञान नाही. आकाराचं भान सुटणं, विकाराचं अज्ञान जाणं. विकार कुठून येतो? विकार का तयार होतो? विकार अज्ञानाच्या माध्यमातून बुद्धीमध्ये प्रवेश करतो. विकार म्हणजे जगताचा प्रकार. सांगतो तुम्हाला सगळं. विकार म्हणजे जगताचा प्रकार आहे. नाही त्याला आहे म्हणणं आणि नाही त्याला नाही म्हणणं हे अज्ञानाचा आविष्कार आहे. जगत दिसतंय पण नसतंय. रज्जूवर सर्प दिसतंय, आहे का सर्प? जेव्हा रज्जू कळती तर सर्प नाहीचा निश्चय होतो. तसा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो, तर जगताचा नाहीचा निश्चय होतो. रज्जू सर्प आणि आत्मस्वरूपावर दिसणाऱ्या जगताचे भ्रांतीचा निराश करणारं ज्ञान मुखातून येतं, तेव्हा आत्मस्वराज्य भोगता येतं. कसं येतं ऐका. जेव्हा रज्जू झाकल्या जाते, रज्जू अंधारानं झाकल्या जाते, सर्पाची भ्रांती सतत होती. समजते ना भाषा? रज्जूला झाकणारा ज्ञान आणि सर्पाचं जे ज्ञान ते भ्रमज्ञान म्हणतात. जगताचं ज्ञान तसंच आहे भ्रमाचं. देहाचं ज्ञान पण भ्रमाचं ज्ञान आहे. पण आत्मसुखाचं ज्ञान म्हणजे प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आहे. या संताच्या संगतीमध्ये यथार्थ ज्ञान होतं आणि दिसणारं जगत बाधित होतं आणि असणारं तत्व प्रगट होतं. त्याला म्हणतात अबाधित परमतत्व प्रगट होणं. त्याला म्हणायचं साक्षात्कारामध्ये बुद्धी नाही, आत्मसाक्षात्कार होणं. यस. आत्मसाक्षात्कारामध्ये जगताची निवृत्ती असते आणि भ्रांतीची तिथं काहीही देणे घेणं नसतं. निराश होतो भ्रांतीचा. भ्रांती म्हणजे जगताला दिलेलं सत्यत्व. ते मन हिरावून घेतं साधू. जगताचं सत्यत्व हिरावून घेणारे साधू असतात आणि खरं सत्यत्व प्रगट करणारा वेद असतो आणि वेद म्हणजे साधू असतो. साधू साधू काय? वेदाचं रूप म्हणजे साधू म्हणजे गुरुजी. वेदाला बोलता येत नाही म्हणून ते ह्या रूपाने आले, त्यांचं नाव गुरुजी. बरोबर? वेदाला प्रगट होता येत नाही आणि स्वतः बोलता येत नाही म्हणून ते वेद गुरुजी रूपाने प्रगट झाला. परब्रह्म अवतरला जगतात, त्या मृत्यू लोकात, त्यांचं नाव गुरुजी. आणि ते आम्हाला मिळाले, संत आम्हाला कळाले आणि मोक्ष आमच्या हातात दिला. आता काय पाहिजे आम्हाला? काय ऐकायचं? काय राहिलं? काय दिलं नाही, सगळं भरभरून गेला. पंचकर्णापर्यंत पासून स्वानुभूती. लोकांना गंधाचं नाव सुद्धा माहित नाही. आम्हालाच माहित नाही. बसन आत्मानुभूती, अद्वैत मकरंद, स्वानुभूती कुठे आहे? आत्मबोध हाय. इकडं जा आणि तिकडं या आणि तिकडं जा आणि इकडं या. धावत 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 किती कष्ट आहेत ते, मरणांत कष्ट. आणि हातात काय? बोऱ्या. आणि काय ऐकलं आणि माहित नाही. आणि सांगता येत नाही. अगं माय 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 माय. बघा हे नमुने. आपण नाही डरतो किसको. आम्ही कीर्तनाला जायचो, मामाजी म्हणायचे कोणता अभंग? मी खणकून सांगायचे. ईश्वराला स्मरण केलं, जे मन भगवंताच्या चरणावर दिलं तिथं अभंग येतो. ज्याचा कधी भंगच नाही ते अभंग. मला मामाजी म्हणायचे कोणता अभंग? या बायका मुंडकं काले घालायच्या. मी खणकून सांगायचे. मांडूर लेकरू असायचं, मोठं पोरग आहे का पुण्याचं मुंबईचं, ते मांडूर घ्यायचं झोपलेलं वर्षाचं 9 महिन्याचं मांडीवर. चला कीर्तनाला, चला तर चला.
म्हणजे कुठे गेल्यावर काय ऐकलं हे जर बुद्धीला कळत नाही तर घरीच मरा ना, घरात मरा. काय उपयोग काय तुमचा? मग छोटं मोठं पुण्य तुमच्या पाशी ठेवा गुंडाळून. आम्हाला पुण्य नाही, आम्हाला मोक्ष, आम्हाला ज्ञान, आम्हाला अभेद, आम्हाला साक्षात्कार, आम्हाला ब्राह्मी स्थिती भोगायची, आम्हाला काही नको. पुण्य पाहिजे काय? पुण्य पाहिजे नाही. न देहभाव, न पुण्य, न जन्म, न मृत्यू, न सुख, न दुःख. आम्हाला संसारात सुख बी नको आणि दुःखही नको. आम्हाला तुझी संगती, आम्हाला तुझी संगती दे, तुझा बोध दे, तुझं ऐक्य दे, तुझं ज्ञान दे, तुझा अनुभव दे, तुझं स्वानंद दे. स्वमध्ये मला राहू दे, देहातून बाहेर येऊ दे, वृत्तीचा त्याग होऊ दे आणि अनुभवात मला जगू दे. भवातून मला काढ. हे गुरुला मागत जावं, दुसरंच द्या गुरु आम्हाला द्या. आम्हाला मुक्त करा, आम्हाला हेच पाहिजे. दिसत नाही काय काय. किती देहाचं भान, किती देहाची जाण, घाण घाण. ह्या जडाला माझं म्हणायचं, इंद्रियामध्ये विकार करायचा, भौतिक पदार्थामध्ये रडायचं आणि विषयाला भोगायचं. राम राम राम. विषयात काय? काहीच नाही. केवळ दुःख आणि केवळ विकार आणि केवळ पाप. तीन गोष्टी येतात. विषयाच्या सुखामध्ये विकार आहे, पुन्हा भेद आहे आणि पुन्हा भ्रम आहे, पुन्हा पाप आहे, पुन्हा वासना आहे, पुन्हा अज्ञान आहे आणि हे मागायचं पुन्हा 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 पुन्हा. हे सुख जगतातलं, संसारातलं, हे धोंड्याचं गोंड्याचं हे सुख. मी केलं, मी केलं. त्या बाईला कळतं का मी केलं का त्यानं केलं? हे धोंड्यावाल्या बाया. अज्ञानाचा धोंडा काढा आता. त्या लेकीने सांगा, आई तू हे ऐक, ती लेक ऐक तू 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 आणि मला ठेवते अंधारात. ही लेक असते का? लेकच नाही ती, नालायक आहे. बरोबर आहे. आई तू आता बाहेर ये, आता चिंता नाही, तुझं आयुष्य कमी आहे आता. तू आता बोधात ये, तू आता वेदात ये, तू आनंदाचा स्वाद घे, परमानंदाचं मिलन कर. सांगू नका त्या कार्टीना, सांगावं की नाही त्या कार्टीना. ती म्हणते जाऊ द्या, मला भेटलं ना, माझी माय अज्ञानात लुटली. अशी कशी तू कार्टी? आपल्यासोबत आपल्या आईचा उद्धार व्हावा असं लेकीले वाटू नये, वाटावं की नाही? आमच्या वहिनी म्हणल्या, छाया आपली प्रिय आई श्रवणाचा तो क्षण भाग्याचा आयुष्यातला. ज्या क्षणामध्ये बुद्धीला श्रवण चाखायला मिळतं, हृदयाला मी कोण कळतं. ज्या क्षणामध्ये श्रवण चाखायला मिळतं त्या क्षणामध्ये बुद्धीला भगवंताला आलिंगन देतात. तोच आलिंगन म्हणजे भगवंताची भेट. तो क्षण म्हणजे मोक्षाचा, तो आनंद म्हणजे वेदाचा, तो प्रसंग श्रवणाचा, तो अभेद ज्ञानाचा, तो रस वेदाचा, तो प्रत्यक्ष अभेद ईश्वराचा बुद्धीशी झालेला. अभेद अभेद म्हणजे का? बुद्धीनं भगवंताशी आलिंगन देणारा क्षण. ज्या क्षणामध्ये बुद्धी अभेद करते, ईश्वरा समरस बनते. ईश्वराशी बुद्धीनं समरस होणं हे वेदाच्या ज्ञानातून आहे, ओवीच्या फलातून आहे आणि वेदाच्या गाभाऱ्यातून आहे आणि गुरुच्या हातातून आहे, कृपेच्या हात. गुरुंच्या कृपेचा हात मस्तकावर आला, अज्ञानाचा मार्ग संपला. ठेवा माऊली पटापटा हात आमच्या. आम्हाला ठेवा. बालाजीची टोपी कृपा म्हणजे बोध आणि स्वानंद म्हणजे बोध. ज्या मनामध्ये ईश्वराचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि आत बुद्धीचं मिलन होतं, ती स्वानंदामध्ये सहज जाते. आत्मारामाची समरस होती, वेदाचं ज्ञान हृदयात घेती आणि आपल्या भगवंताशी एकरूप होती. तो क्षण मोक्षाचा, तो सण आनंदाचा, तो भाग्य साधकाचं, ते ज्ञान वेदाचं, तो अनुभव आत्म्याचा, तो बोध
वेदाचा, तो प्रसंग ज्ञानाचा, तो प्रत्यक्ष स्वानंद परमात्म्याचा. गुरुजी पैसे आल्या काही खरंच पाशी आहेत, जे क्षण चिंतनापाशी आहेत, जे क्षण वेदापाशी आहेत, जे क्षण अभेदापाशी आहेत, जे क्षण आत्मस्वरूपाच्या भेटीसाठी आहेत, ते क्षण स्वरूपाच्या कल्याणासाठी, स्वतःचं कल्याण. त्या क्षणामध्ये कल्याण होते. ते क्षण स्वानंदाचा गाभा आहे, तो क्षण ईश्वराच्या भेटीचा आहे, ते क्षण अद्वैताचा रंग चाकण्यासाठी बुद्धीसाठी आहे. त्या क्षणामध्ये बुद्धी अद्वैताचा रंग चाकती आणि बोधामध्ये दंग होती, ईश्वराशी समर्पित होती आणि आपल्या तद्रूप होती. ती आहे खरी मोक्षाची स्थिती. डगमग डगमग होती. मी देह का मी ब्रह्म, मी इंद्रिय का, मी कोण, मी कोण आणि माझं कोण. ह्या रस्त्यावर जर द्विधा असती तर अंतःकरणामध्ये अज्ञानाची स्थिती असते. पण मी कोण जेव्हा बुद्धीला कळतं, परमात्म्याचं दर्शन मिळतं. आत आत, बाहेर नाही, डोळ्याने नाही आले. नाही. दोन गोष्टी. अनुसंधान बुद्धीला वेदाच्या रस्त्यातून येतं आणि गुरुच्या बोधातून मन जागं होतं. ते अज्ञानात झोपलेलं असतं आणि देहाच्या संबंधात सतत असतं आणि दुःखामध्ये दुःख भोगताना फार एक 11-11 रूप असतं अंतःकरणाचं. कारण ते देहाचा संबंध आहे आणि विषयाचा आवड आहे, भेदाचं कवाड आहे. भेदच आहे ना बुद्धीचं. तू मी लावलं ना दार, तुम्हाला दार काढायचं नाही ना. बुद्धीनं भगवंताकडे जाण्यासाठी जे दार बंद होतं ती तुम्ही दार काढतच नाही, ते गुरु काढतात. दार उघडलं, आवरण काढलं, बुद्धी आत गेली. अज्ञानाचं आवरण तुम्ही काढू शकत नाही, वेदाचं ज्ञान तुम्ही देऊ शकत नाही, मी कोण तुम्हाला जाणू शकता येत नाही आणि आत्मस्वरूपाचं भान तुम्हाला चाकता येत नाही. म्हणून अशा महान गुरुजींच्या पायापाशी यावं, आत्मदर्शन घ्यावं, हे खरं ज्ञान घ्यावं. आणि अशा आम्हाला महान गुरु. मी आणि देव, मी आणि देह, मी आणि जगत, मी आणि सुख, मी आणि वृत्ती. किती याच्यामध्ये भेदात आहे आपण. जगत एक आणि मी एक असं नाही आहे, जगतच मी आहे. कुठे जगत उरलं, देह उरलाच नाही. देह माझ्याशिवाय भिन्न नाहीच आहे, देह मीच बनलो, इंद्रियांमध्ये मीच थांबलो. इंद्रियाचं ज्ञान घेताना, इंद्रियामध्ये सुख होताना माझं सुख आहे हे ज्याला कळतं, ते भोग भोगताना पण माझ्यात असतात. हे परमात्मा बनतो. ज्या प्रत्येक सुखामध्ये माझा स्वानंद आहे, पण सुख तुम्हाला माहीत नाही. तुम्ही ईशाच्या द्वारे सुख भोगतात, विषयाचं वाटतं. सुख सगळे भोगतात, पण खरं सुख भोगतो असं वाटत नाही, कारण त्यांना परमानंद भेटत नाही. विकारातलं मन बाहेर निघत नाही, देहभाव त्यांचा टाकता येत नाही, अज्ञानाचा भ्रम जात नाही, जगताचं भान सोडत नाहीत आणि आत्मस्वरूपाशी मिलन होत नाही. म्हणून त्यांचं ईश्वराचा संबंध त्यांना भोगता येत नाही. म्हणून सुख भोगताना पण विषयाचं सुख म्हणतात, ते भ्रमातच जगतात. आणि भ्रमाच्या निवृत्तीसाठी आत्मसुखाची ओळख पाहिजे. भ्रमाचा काळोख होण्यासाठी बोधाचं पाणी पाहिजे, वेदाची संपत्ती पाहिजे आणि संताची कृपा पाहिजे. श्रवणाचा भडीमार पाहिजे, आयुष्याचा ताप पाहिजे, इंद्रियाचा निराश पाहिजे आणि अंतःकरणामध्ये ईश्वराचा ध्यास पाहिजे. त्याची ओळखीसाठी मन एकांतात पाहिजे, त्याच्या आलिंगनासाठी वेदाचं ज्ञान पाहिजे, त्याची ज्ञानाची संपत्ती घेण्यासाठी संताचा सहवास पाहिजे आणि आत्मरूप भोगण्यासाठी वेदाचा क्षण पाहिजे. आत्मरूपामध्ये जाण्यासाठी वेदाची गंगा बुद्धीमध्ये आली पाहिजे. तर ते मन आत्मरूपाची स्थिती भोगतं. बोधाची गंगा, बाहेरची गंगा नाही, वेदाची गंगा. वेदाची गंगा म्हणजे संत, अद्वैताचा रंग म्हणजे संत, मोक्षाचा अंग म्हणजे संत आणि स्वानंदाचं पद म्हणजे संत. त्या संताची वाट बघती ही गंगा.
बरोबर आहे. त्यांचे पाय लागावं म्हणून ती गंगा उफाळून वर येते, थैमान घालती आणि साधूचे पाय लागलं की आनंदाचा लाटा उकळ्या मारते. बरोबर. कारण जगताचं पाप तिच्यामध्ये असतं. ते धुण्यासाठी संताचे पाय लागतात आणि ते संत म्हणजे बोधाचं अंग असतं, ज्ञानाची रास असते, आत्मसुखास असतं आणि ते गंगेला पण त्या पायानं मिळतं. पण गंगा सुद्धा पावन करणारे संत म्हणजे गुरुजी. बघा काय कारण स्वानंद पदावर येणारं हृदय म्हणजे गुरुजी. देहाचा संबंध करणारं गुरुजी नाही, देहाचा बाग करणारं ज्ञान म्हणजे गुरुजी. वेदाचं स्वानंद वाटणारे म्हणजे गुरुजी आणि भेदाला कुटणारे म्हणजे गुरुजी. बरोबर आहे की नाही. अभेदाने नटलेली बुद्धी म्हणजे गुरुजी. काय शब्द ओवीचं फळ म्हणजे गुरुजी, ज्ञानाचा रस म्हणजे गुरुजी, परमानंदाची स्थिती म्हणजे गुरुजी, मोक्ष म्हणजे साक्षात गुरुजी. कारण परब्रह्मलिंगाचा अवतार म्हणजे आमचे गुरुजी आहेत. ज्ञानोबारायांच्या अवतारानंतर आमचे गुरुजी ओवी सांगण्यासाठी आले. मग ओवी लिहिली माऊलींना, पण त्याचा बोध हृदयामध्ये ठासून भरायला आमचे गुरुजी आले. राम राम राम. गुरुजी का आले? जीवाचं कल्याण, आत्मधन देण्यासाठी आणि जगताला अभेदाची खून सांगण्यासाठी, ओवीचं जे ज्ञान पाजळण्यासाठी, बुद्धीला आत्मरंगात रंगवण्यासाठी आणि मोक्षाचा साक्षात्कार करण्यासाठी आमचे गुरुजी. नोटासाठी नाही. ते नोटा तुमच्यापाशी घाण दुर्गंधी तुम्हाला ठेवा. तुम्हाला दुर्गंधी वाटत नाही का त्याची? घाण मुरीचं दार काढणं वास घेणं म्हणजे नोटा. चूक आहे का? काय कोणत्यासाठी तुम्ही घेता? परमार्थ काय करता? त्याचं फल काय? धन, भौतिक सुख. अरे राम, अंगाला काटा यावा. बिलकुल काटा. मी म्हणजे माझ्याजवळ पैसे दाखवू नका. तुम्ही पुढे सांगतो माझ्याजवळ जे पैसा घेईन ना मग माझा शाप लागेल. माझ्याजवळ पैसा आणायचा नाही, काही आणायचं नाही माझ्यासमोर. तुम्हाला कळलं ना का मी कोणाची आहे? मग माझ्या गुरुजीची लेक आहे. कारण त्यांच्या पायापाशी माझं आयुष्य घातलेलं आहे. मला आम्हीच दाखवू नका कोणी, बिलकुल नाही. कारण आमचं जीवन त्याच्यासाठी नाहीच. त्यानं दिलं ना आम्हाला भरभरून, खूप दिलं, न मागता दिलं. तुमच्या नोटा म्हणजे चिंध्यात आमच्या पुढे कचरा आहे, फालतूगिरी. कारण ज्या हातामध्ये ग्रंथ सोबतात ते तर नोटा नाही सोबत. ज्या हातामध्ये ग्रंथ आहे, ज्या हातात फुल आहे, जे हात संताच्या पायापाशीत ते तर नोटा नाही सोबत. समजून घ्यायचंय, कळालं? कारण नोटा मोक्षाच्या द्या, घेतो आम्ही. आमच्याकडे या, ह्या नोटा आमच्या. साधक म्हणजे आमचे बनलेत अब्ज कोटी रुपयाचे आमचे साधक. बाकीची भूक नाही मला, कारण आमचं हृदय घाण नाही. खरं आमच्या हृदयात गुरुजी आहेत. कोण आहे आमच्यापाशी? आमचे गुरुजी आहेत. गुरुजी म्हणजे मोक्ष आहे, स्वानंद आहे, वेद आहे गुरुजी, परब्रह्म आहे गुरुजी, ज्ञानाचा सूर्य गुरुजी. आम्हाला बाकीच्या चिंता दाखवू नका आणि भूलू तर नकाच. आम्ही भूलणारे लोक नाहीतच, आम्ही डुलणारे. आपल्या मायमेत डुलायचं. बरोबर आहे ना? एक सांगू, वेद ह्या जगातून बाजूला गेला तेव्हा गुरुजीला यावं लागलं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची गंगा
म्हणजेच गुरुजी. मोठे मोठे महान लोक गुरुजीचं नाव घेतात. काय नवल आहे का? घ्यावंच लागतं. नवल आहे का? ज्ञानाचा सूर्य म्हणजे गुरुजी, हे तुला सांगावंच लागतं. तुमचं कर्तव्य आहे ते, नाही का? त्यांनाच गंगा आणली, तुला काय आणता आली का? तुम्ही बनलं. वेद का बाजूला गेला ह्या जगात? करण्यासाठी गुरुजी ज्ञान जेव्हा बुद्धी चाकती तेव्हा ती ब्रह्मरसात येते. एकच सांगायचं की शुद्ध परमार्थ करा. आम्हाला बाकी काही सांगायचं नाही. तुम्हाला काय करायचं करा, आम्ही तुमचे मालक नाही, तुमचा बाप नाही आम्ही. पण एकच सांगायचं, ज्यांना गुरुजीला धरलं त्यांचं चित्त ज्ञानात मुरलं. एवढं सांगायचं आम्हाला. ज्यांना गुरुजीला धरलं त्यांचं चित्त ज्ञानामध्ये मुरलं. चूक आहे का? आणि त्याला टाकायचं कुठे हिंडायचं का? आणि आम्हाला नाही टाका तुम्ही. वा रे धंदा. तुम्ही येत पण नाही. जागा करून दिली. ज्या हृदयानं अज्ञानाची चिंध्या केल्या, ज्या गुरुजीने ब्रह्मरस चाखायला दिला, ज्या गुरुजीने जगताचा बात केला, ज्या गुरुजीने ओवीचा फल हृदयामध्ये मांडून दिलं, ज्या गुरुजीने मोक्षाची बिल्डिंग तयार केली, तुला सोडायचं आम्ही तुमच्या करता? कशामुळं? कशासाठी? जिथं अमृत प्यायला मिळतं, जिथं मनाला मी कोण कळतं, तिथं ऐकायचं काय उरलेलं नसतं, वाटायचं राहिलं असतं. आला म्हणून पावन झाला. परभणीकर म्हणायचे, बरं झालं गुरुजीनंतर जन्म आला, मोक्ष हातात दिला. बरं झालं जन्म गुरुजीनंतर आला, गुरुजीने हातात मोक्ष आणून दिला. जर आधी आलं असतं तर काय मिळालं असतं असे म्हणायचे परभणीतले साधक. बाकीचे नाही बरं का. परभणीतले लोक म्हणायचे, बरं झालं गुरुजीने जन्म आला आणि परभणीत आलो. किती घडलं बाई. आधी थोडंसं वाटायचं का माझं आयुष्य राहिलं असं वाटायचं. पण आता एक क्षणभर पण बुद्धी द्याकडे येत नाही. एक क्षण पण मला कुठलं काय वाटत नाही. कारण माझ्यासोबत गुरुजी आहेत, माझ्या संग वेद आहे, माझ्या संग ओवी आहे, माझ्या संग ज्ञान आहे, माझ्या संग अभेदाचं भान आहे. कशाला दुःख, कशाला सुख, कशाला देवा, कशाला तू, कशाला मी. व्यवहार चिंतन, व्यवहार चिंतन, संपलं. आपण आपलं आयुष्य, आपली बुद्धी, आपली वृत्ती, आपलं मन हे कशासाठी वापरायचं? मुक्तीसाठी. हा देह कष्टासाठी. करू दे ना काम व्यवहारातलं, काय करायचं? तुझं नाही ना. मग त्यानं किती काम केलं आणि कुणासाठी झिजला त्याचा मास मूस द्यायचा नाही. मला म्हणतात तुम्ही कामं का करतात? मी म्हणजे एखादून करावं लागतं. करता म्हणजे ज्या घरात राहतो तिथे एखादं कर्तव्य नाही आपलं. आपण मोठे, आपण आचरण करून दाखवतो, पुढची पिढी कराल. मग हे देह काय पण करू दे ना, माझा नाहीये आणि ते मी नाहीये, मग त्याचा संबंध नाही आणि त्याने केलेल्या कर्माचा अहंकार पण नाही. हे आमचं जीवन आहे. बरोबर आहे का चूक आहे? तो त्यानं दिला ते बघल काय करायचं त्याचं. ते देह कोण दिला? पांडुरंगानं. मग ते का कर्तव्य करल, ते कुठं पडेल, का त्याला कोणी निंदा करल, त्याची कोणी अवहेलना करल, त्याला पांडुरंग बघाल. मी बघू का? आणि अनुभव घेऊन बोलतीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बाई. जे छळतो त्याला तो येऊन कापतो. बरोबर आहे ना? कारण तुम्ही, आम्ही देहाच्या मागं नाहीतच, आम्ही भगवंताच्या मागं, आम्ही सद्गुरूचा संघ, आम्ही वेदाचा अंग. आम्हाला वेदाचा अंग आहे, आम्ही ज्ञानाचा संघ आहे, आम्ही बोधात आहेत, आम्ही वेदात आहेत, आम्ही अद्वैतात आहेत. देहाचा संबंध कोणाला? आणि कशामुळे संबंध देहाचा करायचा? न म्हणे देह माझा ऐसा मग भरवसा पटेला. महाराज म्हणायचे, हे देह तुझा नाही आहे. तू देहाच्या आत आलास जीवात्मा मोक्षासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी.
सुखाच्या अनुभवासाठी, वेदाच्या ज्ञानासाठी आणि भ्रम काढण्यासाठी, आत्मरंग बघण्यासाठी तू इथं आलास. मोक्ष देतो तुला. तू इथं आला, मोक्ष देतो तुला. हे गुरु बोलतात मला. किती सुंदर ना बाई. मध्ये आजीवात्मा. मग त्याला वासना तयार तुम्ही करता. त्या बुद्धीला वासनेत न्यायचं का त्या बुद्धीला पाप करायला लावायचे का त्या बुद्धीला मोहात ठेवायचं का त्या बुद्धीला भगवंताकडे न्यायचं हे तुम्ही शिकायचं. आम्ही नाही. पाऊस पडला तर मोहरीत गेला का शेतात आला बघायचं तुम्ही. तुम्हाला तर मोहरी धुतली का शेतात पेरला बघा. जर ते पाऊस जर मोहरीत गेला तर मोहरी धुतली. शेतात आला पीक आलं. हृदयात आला मोक्ष आला. 41 होऊया 41 नाही तर 42. ओनी मना तेवरी हे सर्वज्ञ जे हरी देखिले असे येऊ घ्या सध्या बेटा. येऊ घेऊ मनाती श्री हरी येऊन वरी. खूप छान आहे. मंडळी हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम भगवान